या 17 फेब्रुवारीला रांजण आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय. सिनेमात तसे कलाकार बरेच असले तरी हा सिनेमा लहान मुलांभोवती फिरतो. या सिनेमातले हे 3 कलाकार यश कुलकर्णी, गौरी कुलकर्णी आणि पुष्कर लोणारकर आपल्या स्टुडिओ मध्ये आले होते. बाल कलाकार हे फक्त नावासाठी हो, पोरं मोठ्या मोठ्या कलाकारांना मागे काढतील अशी आहेत. यांच्यासोबत आम्ही गप्पा मारल्या. सिनेमात फक्त प्रेम नाहीये, त्याशिवाय महाराजांचे विचारही मांडण्यात आलेत. मधू, तू मला आवडते, माझं प्रेम आहे तुझ्यावर. काय करू शकतोस माझ्यासाठी? करंगळी कापायच लागेल का? आपण दुसरं काही तर करून राहू. या पुढे जर असा अतिशहाणपणा कराल तर एकेकाला फोकळून काढीन. तुमच्या वयाचे असताना किल्ले बांधले त्यांनी आणि तुम्ही बघा काय चालू आहे तुमचं. अरे महाराजांकडून आपल्याला काय प्रेरणा मिळते. रांजण पहिली गोष्ट, रांजण जे पहिल्यांदा इंट्रोडक्शन झालं रांजणच्या प्रोमोपासून, ते म्हणजे लव्ह स्टोरी. पण ते लव्ह स्टोरी मध्ये पुढे एक सामाजिक संदेश मिळतो लोकांना. त्याच्यामुळे आजच्या जगामध्ये बहुतेक या गोष्टीमुळे समाज प्रबोधन घडण्याची शक्यता खूप आहे. आणि लव्ह स्टोरी नंतर अचानक लोकांना सरप्राईज मिळालं की शिवाजी महाराजांचा गनिमी कावाही नवीन पिढीला चांगल्या प्रकारे आणि स्पष्टपणे कळण्यासाठी या गनिमी कावाही मांडलाय. पण लोक आता काय झालं की कन्फ्युज झाले की अरे एकीकडे प्रेम, एकीकडे हे गनिमी कावा, हे सगळं काय आहे. तर ह्या सगळ्यांना जोडून घेणाऱ्या बऱ्याच मध्ये गोष्टी आहेत आणि त्यातून एक रांजण तर आपल्याला कुठे दिसत नाही. आता हे दिसणार आहे का नाही का त्याच्या भोवती सगळी कथा फिरते हे आपल्याला सिनेमा बघितल्यावरच कळेल. आणि तसंच रांजणात खूप गोष्टी दडलेल्या आहेत. रांजणमध्ये सस्पेन्स आहे, प्रेम आहे, सामाजिक संदेश आहे, भरपूर कॉमेडी आहे. एकंदरीत म्हणजे असा संपूर्ण चहूबाजूने भरलेला असा रांजणे आहे हा. शिवाजी महाराजांनी जसा गनिमी कावा केला होता ना, तसा आपण गनिमी कावा करायचा. साहेब, पोरांना वाजवायला सांगू का? पोरांनीच वाजवली आता. वेल, यानंतर आम्ही यांना यांच्या पहिल्या सीन बद्दल विचारलं. खूपच डिफिकल्ट होता म्हणे यांच्यासाठी. रांजण हा माझा पहिला चित्रपट आणि त्यात सुद्धा प्रकाश सरांनी पहिलाच सीन मला प्रपोजचा दिला. जे दडपण आलेलं ते माझं मलाच माहिती आहे. आणि त्यात यशची आधी बोलणं नव्हतं, काही नव्हतं, त्यामुळे डायरेक्ट सीन करणं खरंच खूप अवघड होतं. पण तरीसुद्धा ते सरांनी करून घेतलं आमच्याकडून. आणि तसं यशने सुद्धा खूप समजून घेतलं की नाही का, म्हणजे तो असं कधी म्हणाला नाही मला की आता तुझं वाक्य तू घे, हे असं नाही. आमचं छान बॉन्डिंग त्या सीनपासून किंवा त्या दिवसापासून तयार झालं असं मी म्हणेन. सरांना मी म्हणलं, सर आधी एखादा वेगळा कुठला सीन करायचा का? सर म्हणले पहिला प्रपोजचाच करू, तू चांगला करशील हे मला माहिती आहे. मग आम्ही त्या दिवशी सीन केला. सर म्हणले हा सीन सगळ्यात बेस्ट आहे फिल्ममधला. क्या बात आहे. जर हा बेस्ट सीन असेल तर याचा लाईव्ह परफॉर्मन्स इथे झालाच पाहिजे. तर सर कसं करायचंय आपण? हां सर, एक तर पहिली गोष्ट, खूप साऱ्या गोष्टी आहेत सिनेमामध्ये आपल्याला. यातला आपण प्रपोजचा सीन करतोय तर एवढं करायचंय तुम्हाला की फक्त खूप दडपण दाखवायचंय. तू बोलताना आणि तुम्ही बोलताना रिहर्सल घेतली, मी काही जास्त सांगत नाही. सुरू करा, ऍक्शन. मधू, मधू, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय? तू माझ्याकडे बघू नकोस, मी बोलतो. मधू, तू मला आवडतेस, माझं प्रेम आहे तुझ्यावर. काय कट. आता मला एवढंच दाखवायचंय. पुढे स्टोरीशी कसं होतं की लव्ह स्टोरी आपण घेतली तर हल्लीच्या वयात जे होतं ते काही प्रेम नसतं, ते एक अट्रॅक्शन असतं. प्रेम करणं ही काही चुकीची गोष्ट नाही, पण त्याला जर का चुकीचं मार्गदर्शन मिळालं पालकांकडून, मित्रांकडून, मित्र असतात ना, अरे असं कर तसं कर, पण त्यातून बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडतात आणि मग त्यातून काय गोंधळ होतो आणि काय काय करावं लागतं हे फिल्म मध्ये बघावं लागतं. या सिनेमाचं मोठं अट्रॅक्शन म्हणजे याचं लागी रे लागी हे गाणं. या गाण्याच्या वेळी सुद्धा भरपूर धमाल झाली होती. पहिल्यांदा मी ज्यावेळेस त्याचं पायलट ऐकला त्यावेळेस तो अजय सर नाही, दुसरा पायलट, त्याच वेळेस त्या गाण्याची ट्यून आणि चाल इतकी छान होती की आपल्याला ते ऐकल्यावर खूप फ्रेश वाटतं. आणि नंतर हे कळलं की अजय गोगावले सर हे गाणं आहेत, म्हणलं मग तर विषयच नाही. आणि ज्यावेळेस हे गाणं ऐकलं त्यावेळेस एवढं भारी वाटत होतं आणि त्याला एक छान असा रोमॅन्टिक गाण्याचा स्पर्श आहे, पण त्याबरोबर एक रांगडा आवाज आपल्या गायले, त्यामुळे ते ऐकायला खूपच छान. हो झपाटल पिरती जीवनाई थाऱ्याला लपेटून घेतलं पत
रंगान दोऱ्याला. जेव्हा हे गाणं आम्ही शूट करत होतो, एक असं झालेला की एक डॅम होता आणि बाजूला ब्रिज होता. त्या डॅमवरती आम्ही होतो आणि ब्रिजवरती कॅमेरा लावलेला आणि तिथंच साऊंड होता. त्याच्यामुळे गाण्याचा आवाज ऐकू येत नव्हता, पण आमच्या गाणं मनात होतं. त्याच्यामुळे आम्ही ओळखलेलं की आता हे चालू आहे. त्यानुसार आम्ही शूट करत होतो. खूप मजा आली डॅमवर शूट करताना. आम्ही दोघंच होतो आणि पतंगाच्या सीनच्या वेळेस किंवा अजून भरपूर आहेत ते तुम्हाला गाण्यात पूर्ण पाहायला मिळतील. आणि आमची बरीच खेचली गेलेली आहे, पण ठीक आहे ते फील येण्यासाठी होतं आम्हाला. हो दिस क्वाड लागत नाही तुझ्याईना. तर असा हा सुंदर परफॉर्मन्स असणारा आणि नवीन पिढीला गनिमी कावाबद्दल सांगू इच्छिणारा हा सिनेमा आपल्या भेटीला आलाय. टीम रांजणला मायबोलीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्मी गप्पांच्या या फिल्मी दुनियेत वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण असेच फिल्मी अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत फिल्मी गप्पांच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मायबोली पहा, मस्त रहा.